माणगावची ती संथ, निवांत आणि आल्हाददायक सकाळ, पश्चिमेकडून येणारा कोकणचा गार वारा आणि चिरेबंदी वाड्याच्या प्रशस्त अंगणात साठलेली एक प्रगल्भ शांतता. लाल भडक चिराच्या दगडांनी बांधलेला आणि सागवानी लाकडाचे मजबूत खांब असलेला आबासाहेबांचा तो दुमजली वाडा त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वाची साक्ष देत उभा होता. वाड्याच्या प्रवेशद्वारावर कोरलेली नक्षी, अंगणाच्या मध्यभागी असलेली रेखीव तुळशी वृंदावन आणि आजूबाजूला डोलणारी आंब्याची, फणसाची आणि बकुळीची झाडे, सगळंच कसं एखाद्या चित्रासारखं परिपूर्ण होतं. पहाटेच्या दवबिंदूंनी भिजलेल्या प्राजक्ताच्या फुलांचा सडा अंगणात पडला होता आणि त्या फुलांचा मंद सुगंध संपूर्ण वाड्यात दरवळत होता. या शांततेला छेद देत होता तो फक्त दूर कुठेतरी ओरडणाऱ्या कोकिळेचा आवाज आणि आबासाहेबांच्या हातातल्या खुरप्याचा मातीत होणारा खसखस आवाज. वयाची 62 वर्षे ओलांडलेले आबासाहेब एका निवृत्त पण अत्यंत शिस्तबद्ध सैनिकासारखे आयुष्य जगत होते. पाठीचा कणा अजूनही ताठ, चेहऱ्यावर आयुष्यात ऊन पावसाचे चटके सोसल्यामुळे आलेली एक गंभीर समज, डोक्यावरचे केस पांढरे शुभ्र पण डोळ्यात मात्र एखाद्या गरुडासारखी तीक्ष्ण नजर, अंगात साधासुधी पांढरा सदरा आणि पायजामा घातलेले आबासाहेब सध्या त्यांच्या लाडक्या बागेत गुलाबाच्या रोपांची छाटणी करत होते. मातीत काम केल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नसे. आयुष्यात त्यांनी स्वतःच्या तत्वांशी कधीच तडजोड केली नव्हती आणि घामाच्या पैशांशिवाय दुसऱ्याच्या एका रुपयालाही कधी हात लावला नव्हता. आबासाहेब एका रोपाला पाणी घालत असतानाच अचानक वाड्याच्या बाहेरील रस्त्यावर एका गाडीच्या ब्रेकचा कर्कश आवाज झाला. वाड्याच्या भक्कम लोखंडी गेटची करकर झाली आणि कोणीतरी अत्यंत घाईघाईत धापा टाकत आत आलं. आबासाहेबांनी वळून पाहिलं आणि त्यांच्या हातातील पाण्याची झारी तिथेच थांबली. समोर त्यांची एकुलते एक लाडकी लेक सानिका उभी होती आणि तिच्या पाठीमागे तिचा नवरा समीर. सानिकाला या अवस्थेत पाहून आबासाहेबांच्या काळजात लक्कन काहीतरी तुटलं. नेहमी हसतमुख, नटून थटून राहणारी त्यांची लेक आज एखादा निर्जीव बाहुलीसारखी दिसत होती. तिच्या डोळ्यांखाली खोल काळी वर्तुळ आली होती, केस विस्कटलेले होते, अंगावरचे महागडे कपडे चुरगळलेले होते आणि तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता. जणू कित्येक दिवस ती झोपलीच नव्हती. तिचे हात भीतीने थरथर कापत होते. तिच्या पाठीमागे उभ्या असलेला समीर मात्र स्वतःची अस्वस्थता लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. अंगावर ब्रँडेड शर्ट, मनगटावर महागडे घड्याळ, पण चेहऱ्यावर घामाच्या धारा आणि डोळ्यात एक प्रकारची लबाड अस्वस्थता. त्याचा श्वास वेगाने चालत होता. मित्रांनो, समीरचा तो घामजलेला आणि घाबराघोबरा चेहरा पाहून आबासाहेबांना एक क्षण काही समजले नाही. पण इथून पुढे या वाड्यात जे काही घडणार आहे ते तुमच्या पायाखालची जमीन सरकवून टाकेल. एका बापाच्या पाठीत स्वतःच्याच लेकीने कसा खंजीर खुपसला आणि मग एका म्हाताऱ्या बापाने त्या सैतानाचा कसा भयंकर सायलेंट रिव्हेंज घेतला, हे सगळं तुम्हाला या कथेत पाहायला मिळेल. पण कथेमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला अशाच काळजाला भिडणाऱ्या आणि धडा शिकवणाऱ्या कौटुंबिक कथा आवडत असतील तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, आपली ही मराठमोळी कथा तुम्ही महाराष्ट्राच्या किंवा जगाच्या कोणत्या कानाकोपऱ्यातून पाहत आहात, तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव खाली कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मलाही समजेल की आपला हा कथेचा प्रवास कुठपर्यंत पोहोचला आहे. चला तर मग वळूया पुन्हा आपल्या कथेकडे. बघूया आबासाहेबांच्या वाड्यात पुढे काय घडलं. सानिका बाळ, काय झालं? खुरूप तिथेच हातात टाकून आबासाहेब घाईघाईने पुढे आले. मातीने माखलेले हात तसेच ठेवून त्यांनी लेकीला जवळ घेतलं. बापाला पाहताच सानिकाचा बांध फुटला. आबा, आबा ओ, ती हुंदके देऊन रडायला लागली. तिचे डोळे एखाद्या सुकलेल्या नदीसारखे झाले होते, ज्यात आता फक्त दुःखाचा पूर आला होता. शांत हो बाळा, काय झालं ते सांग मला. कोणी काही बोललं का तुला? आबासाहेबांनी काळजीने विचारलं. त्यांची नजर आता समीरकडे वळली. ती नजर एखाद्या एक्सरेसारखी होती, जी समोरच्याच्या मनातला खोटारडेपणा अचूक हेरून काढायची. समीर खोटा आत्मविश्वास चेहऱ्यावर आणत घसा खाकरला आणि तो पुढे आला. आबासाहेब, रिलॅक्स, काही नाही, जरा छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही सांगतो तुम्हाला सगळं. आधी जरा आत बसूया का? खूप थकून आलो आहे आम्ही. समीरच्या बोलण्यात नेहमीप्रमाणेच एक प्रकारचा गुळगुळीतपणा होता, जो आबासाहेबांना पहिल्यापासूनच खटकायचा. पण लेकीच्या प्रेमापोटी ते नेहमी गप्प बसायचे. आबासाहेबांनी सानिकाला आधार देत वाड्याच्या मोठ्या पडवीत आणलं. सागवानी लाकडाच्या मोठ्या झोपाळ्यावर तिला बसवलं आणि स्वतः आत जाऊन तांब्याभर पाणी घेऊन आले. सानिकाने थरथरत्या हाताने पाण्याचा घोट घेतला. वाड्यातल्या त्या मोठ्या पडवीत
आता एक जीवघेणी शांतता पसरली होती. फक्त झोपाळ्याचा कर्र कर्र असा संथ आवाज येत होता. आता सांग, काय झालंय? आबासाहेबांनी झोपाळ्याच्या समोर लाकडी खुर्चीत बसत आपला मोर्चा थेट समीरकडे वळवला. त्यांचा आवाज आता बापाचा राहिला नव्हता, तर एका चौकशी अधिकाऱ्यासारखा गंभीर आणि कडक झाला होता. समीरने पुन्हा एकदा आपल्या चेहऱ्यावर तोच कॉर्पोरेट स्माईल आणण्याचा प्रयत्न केला. बघा आबासाहेब, बिझनेस म्हटलं की त्यात अप अँड डाऊन्स हे येतच असतात. रिस्क घेतल्याशिवाय कोणी मोठं होत नाही. तुम्हाला तर माहिती आहे, मी नेहमी काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करतो. मुद्द्याचं बोल समीर, प्रस्तावना नको आहे मला. आबासाहेबांनी त्याला मध्येच थांबवत कडक शब्दात खडसावले. समीर थोडा बिथरला, पण त्याने स्वतःला सावरलं. आबासाहेब, मी एका स्मार्ट ॲग्रेटेक स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट केली होती. हा एक फ्युचरिस्टिक बिझनेस होता. शेतकऱ्यांना ड्रोनने फवारणी, AI बेस्ड पीक नियोजन असं सगळं आम्ही करणार होतो. आमचा बिझनेस प्लॅन एकदम सॉलिड होता. पण मार्केट अचानक क्रॅश झालं. आमचे जे एंजल इन्व्हेस्टर्स होते त्याने ऐनवेळी बॅकआउट केलं आणि फंडिंग थांबवली. आमचा पार्टनर सगळा कॅश फ्लो घेऊन पसार झाला. त्यामुळे थोडं नुकसान झालं. तो इंग्रजी शब्दाची पेरणी करत सत्ता लपवण्याचा प्रयत्न करत होता. थोडं नुकसान? नक्की किती? आबासाहेबांनी डोळे बारीक करत विचारलं. त्यांच्या आवाजातील धार आता अधिकच तीक्ष्ण झाली होती. समीर काही बोलणार त्याआधीच सानिकाने हुंकार दिला. आबा, आम्ही घर विकलं. नवी मुंबईचा आपला फ्लॅट. हे वाक्य ऐकताच आबासाहेबांच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. काय? तो फ्लॅट? 50 लाखांचा फ्लॅट विकलात तुम्ही? आबासाहेब रागाने ताडकन उभे राहिले. तो फ्लॅट म्हणजे फक्त विटांची भिंत नव्हती. तो फ्लॅट घेण्यासाठी आबासाहेबांनी स्वतःच्या निवृत्तीचे, आयुष्यभराच्या कमाईचे 15 लाख रुपये सानिकाला मदत म्हणून दिले होते. हो आबासाहेब, समीर आता थोडा आक्रमक होत म्हणाला. तो फ्लॅट म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट होती. तिथून काही रिटर्न मिळत नव्हता. मी तो फ्लॅट 50 लाखांना विकला आणि ते पैसे माझ्या स्टार्टअपमध्ये लावले. इट वॉज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. आज नाही तर उद्या तो बिझनेस करोडोंची उलाढाल करणार होता. पण माझं नशीब खराब निघालं. सगळा पैसा बुडाला. झिरो झालं सगळं. समीर हे सगळं अशा आविर्भावात सांगत होता जणू 50 लाख रुपये म्हणजे 50 रुपये असावेत. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापापेक्षा स्वतःचीच बाजू योग्य ठरवण्याचा अहंकार जास्त दिसत होता. आबासाहेब त्याच्याकडे अविश्वासाने पाहत राहिले. ज्या माणसाला स्वतःच्या कष्टाची किंमत नाही, तो दुसऱ्याच्या घामाचा पैसा असाच उधळू शकतो हे त्यांना स्पष्ट दिसत होतं. म्हणजे आता तुमच्याकडे राहायला घर नाही, बँकेत पैसे नाही आणि तू तो सगळा पैसा एका हवेतल्या बिझनेसमध्ये उडवून आला आहेस. आबासाहेबांनी प्रत्येक शब्द चगडून पण अत्यंत थंड, भेदक आवाजात उच्चारला. हो, पण हे तात्पुरतं आहे आबासाहेब. समीर लगेच पुढे येत म्हणाला. मी हार मानणाऱ्यातला नाही आहे. मी पुन्हा बाउन्स बॅक करेन. मला फक्त थोडा वेळ हवा आहे आणि म्हणूनच आम्ही इथे आलो आहे. कशासाठी? आबासाहेबांचा एकच शब्द एखाद्या गोळीसारखा सुटला. आम्हाला सध्या राहायला जागा नाही आहे. नवी मुंबईत भाड्यानं घर घेणं आता शक्य नाही, म्हणून आम्ही काही महिने इथे वाड्यातच राहू. सानिकालाही बरं वाटेल आणि मला माझा दुसरा एक नवा बिझनेस सेट करायला थोडी फायनान्शियल मदत हवी होती. एक 15-20 लाख रुपये जर तुम्ही दिलेत तर मी वर्षभरात दुप्पट करून देईन तुम्हाला. तुमच्याकडे तर गावात भरपूर शेती पडून आहे, त्यातला एखादा तुकडा. समीरचं पुढचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आबासाहेबांनी हात उंचावून त्याला थांबवलं. वाड्याच्या पडवीतली शांतता आता एका भयानक वादळापूर्वीची शांततेत बदलली होती. आबासाहेबांच्या गळ्याच्या शिरा ताणल्या गेल्या. त्यांचा श्वास जड झाला होता, पण त्यांनी स्वतःच्या रागावर प्रचंड नियंत्रण मिळवले होते. ते समीरच्या अगदी जवळ गेले. त्यांची नजर थेट समीरच्या डोळ्यांना भेटली होती. समीर. आबासाहेबांचा आवाज आता एवढा खोल आणि स्थिर होता की त्यातली जरब कोणालाही घाबरवून टाकेल. माझ्या वाड्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे नाहीत. हे ऐकून झोपाळ्यावर बसलेली सानिका झटक्याने उभी राहिली. काय म्हणताय आबा तुम्ही? तिच्या आवाजात धक्का आणि अविश्वास होता. होय सानिका, आबासाहेब तिच्याकडे न बघताच म्हणाले. त्यांची नजर अजूनही समीरवरच रोखलेली होती. मी जे बोलतो ते अगदी स्पष्ट बोललो आहे. हा वाडा, इथली माती मी माझ्या रक्ताचं पाणी करून कमावली आहे. माझ्या निवृत्तीचे पैसे मी आधीच तुमच्या फ्लॅटसाठी देऊन मोकळा झालो आहे, जे तुम्ही मातीत मिसळलेत. आता तुझ्या या नवऱ्याच्या हवेतल्या गप्पांना, त्याच्या बेजबाबदारपणाला आणि त्याच्या खोट्या कॉर्पोरेट स्वप्नांना खतपाणी घालण्यासाठी माझ्याकडे एक छदामही नाही. आणि राहिला प्रश्न इथे राहण्याचा, तर माझ्या घरात उधळपट्टी करणाऱ्याला
आणि मूर्खपणाला कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणणाऱ्या लोकांसाठी जागा नाही आहे. आबा, मी तुमची पोटची पोर आहे. आम्ही रस्त्यावर आलो आहे आणि तुम्ही आम्हाला घराबाहेर काढताय. सानिका आक्रोश करत ओरडली. आबासाहेब हळूच तिच्याकडे वळले. त्यांच्या डोळ्यात बाप म्हणून एक वेदना नक्कीच होती, पण त्याहून मोठी कठोरता होती. रस्त्यावर तुम्ही स्वतःच्या कर्माने आला आहात सानिका. जेव्हा तुम्ही तो 50 लाखांचा फ्लॅट विकलात, ज्याला घेताना मी स्वतःचे पैसे लावले होते, तेव्हा मला एकदाही विचारण्याची तसदी घेतलीत तुम्ही? नाही, कारण तुम्हाला वाटलं हा म्हातारा जुनाट विचारांचा आहे, याला तुमच्या स्मार्ट जगातलं काय कळणार. पण आता जेव्हा तुमचे ते स्मार्ट निर्णय अंगलट आलेत, तेव्हा तुम्हाला हा म्हातारा आठवला? नाही सानिका, मी तुम्हाला घरात घेणार नाही. आबासाहेबांचा हा स्पष्ट आणि रोखठोक नकार ऐकून समीरचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्याचा तो खोटा कॉर्पोरेट सभ्यपणा आणि गोड बोलण्याचा मुखवटा आता हळूहळू वितळू लागला होता. त्याच्या डोळ्यात आता चीड आणि अपमान स्पष्ट दिसत होता. मी तुम्हाला घरात घेणार नाही. आबासाहेबांचे ते ठाम, स्पष्ट आणि कोणत्याही भावनेचा लवलेश नसलेले शब्द वाड्याच्या त्या शांत पडवीत एखाद्या गोळीसारखे घुमले. ते शब्द ऐकताच समीरच्या चेहऱ्यावरचा तो सभ्य आणि सुशिक्षित असल्याचा तकलादू मुखवटा एकाच सेकंदात गळून पडला. त्याच्या डोळ्यात लपलेली ती लबाडी आणि स्वार्थीपणा आता उघडपणे बाहेर आला. त्याचा श्वास वेगाने चालू लागला. कपाळावरचा शिरा ताणला गेला. ज्या माणसाला तो आजवर एक अडाणी म्हातारा समजत होता, त्या माणसाने आपल्या डोळ्यात डोळे घालून आपला असा उघड्यावर अपमान करावा, हे त्याच्या अहंकाराला सहन होणारे नव्हते. वातावरणातील ती जीवघेणी शांतता समीरच्या एका भेसूर कोरड्या हसण्याने भंग पावली. हा हा हा. समीरने एक अत्यंत तुच्छतादर्शक आणि बोचरी हास्य करत खिशात हात घातले. त्याची ती नजर आता बदलली होती. मगाशी आबासाहेब आबासाहेब करणारी जीभ आता गरळ ओकण्यासाठी सळसळू लागली होती. तुम्ही आम्हाला घरात घेणार नाही? हा हा, काय समजता काय तुम्ही स्वतःला? समीरचा आवाज आता अचानक वाढला होता. त्याच्या आवाजातील ती गुळगुळीत कॉर्पोरेट भाषा आता एका गल्लीतल्या गुंडाच्या पातळीवर आली होती. तो आबासाहेबांच्या दिशेने एक पाऊल पुढे आला. सानिका घाबरून मागे सरकली. समीर, काय बोलतोयस तू? ते माझे वडील आहेत. गप्प बस तू सानिका. समीर तिच्यावर अक्षरशः किकसला. त्याचा तो आवाज ऐकून सानिका जागीच थिजली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने आजवर समीरचे हे रूप कधीच पाहिले नव्हते. समीर पुन्हा आबासाहेबांकडे वळला. त्याची नजर एखाद्या विषारी सापासारखी झाली होती. वडील आहेत? कसले वडील? एक नंबरचे संकुचित विचारांचे, अडाणी आणि इगोने भरलेले म्हातारे आहेत हे. आबासाहेब, तुम्हाला वाटते मी तुमच्या या जुनाट मोडकळीला आलेल्या वाड्यात राहायला आलो आहे म्हणून मी तुमच्या पाया पडेन, तुमच्याकडे भीक मागेन? अजिबात नाही. आबासाहेब जागेवरून एक इंचही हलले नाहीत. ते एखाद्या अभेद्य बुरुजासारखे तिथेच उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती, पण त्यांच्या डोळ्यात आता एक भयानक संताप साचू लागला होता. ते शांतपणे समीरची बडबड ऐकत होते. त्यांना पाहायचे होते की हा माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो. काय कमावलं तुम्ही आयुष्यभरात? समीरने वाड्याकडे अत्यंत तुच्छतेने हात दाखवत विचारले. हा मातीचा ढिगारा आणि ही 2-4 झाडं? तुम्ही माणगावसारख्या या खेड्यात कुजलात आयुष्यभर. मातीत हात घालून आणि घाम गाळून तुम्हाला काय मिळालं? फक्त हा भिकारडा अहंकार. मोठ्या स्वप्नांची किंमत तुमच्यासारख्या संकुचित आणि जुनाट विचारांच्या माणसाला कधीच समजणार नाही. तुम्हाला वाटतं जग फक्त या वाड्याच्या 4 भिंतीतच आहे, पण बाहेरचं जग किती मोठं आहे, तिथे किती कॅल्क्युलेटेड रिस्क घ्याव्या लागतात, हे तुमच्या या शेण भरलेल्या मेंदूला कधीच कळणार नाही. समीरचा प्रत्येक शब्द आबासाहेबांच्या जिव्हारी लागत होता, पण ते निर्विकारपणे उभे होते. त्यांचा हा शांतपणा समीरला अधिकच भडकवत होता. त्याला वाटले होते की हा म्हातारा चिडेल, अंगावर धावून येईल, पण आबासाहेबांची ती डोळ्यात न भिडणारी शांतता त्याला आतून खात होती. रागाच्या भरात समीरने आपल्या खांद्यावरची ही महागडी लेदरची बॅग जोरात खाली जमिनीवर आपटली. त्यातून काही फाईल्स आणि कागदपत्रे बाहेर पडली. हे बघा, हे होते माझे प्रोजेक्ट रिपोर्ट. करोडोंची उलाढाल होती यात. असे ओरडत त्याने ती सर्व कागदपत्रे आबासाहेबांच्या अंगावर भिरकावून मारली. काही कागद आबासाहेबांच्या छातीवर आदळून खाली पडले, काही हवेत उडून अंगणातल्या पवित्र तुळशीवंदनाजवळ जाऊन पडले, तर काही कागदांनी प्राजक्ताचा फुलांचा सडा झाकून टाकला. जणू एका पवित्र आणि शांत वास्तूत एका विकृतेने आपला कचरा फेकला होता. तुमच्या याच सडक्या आणि भिकाड्या विचारधारेमुळे सानिका आजवर मागे राहिली. समीर सानिकाकडे बोट दाखवत आबासाहेबांवर ओरडत होता. तुम्ही तिला काय दिलं? फक्त शिस्तीचे धडे आणि टोमणे. मी तिला
खऱ्या जगाची ओळख करून दिली, तिला एका राणीसारखं ठेवलं. आणि जेव्हा आज मला एका छोट्याशा मदतीची गरज पडली तेव्हा तुम्ही पाठीत खंजीर खुपसलात. तुमच्यासारखे लोक फक्त पैशांवर प्रेम करतात, माणसांवर नाही. समीर प्लीज थांब, नको बोलू असं. आबा तुम्ही तरी काहीतरी बोला. सानिका दोन्ही हाताने तोंड लपवून ओक्साबोक्षी रडत होती. तिची अवस्था 2 दगडांच्या मध्ये सापडलेल्या पाखरासारखी झाली होती. एकीकडे जन्मदाते वडील आणि दुसरीकडे स्वतः निवडलेला नवरा. पण तिच्या समीरला थांबवण्याची किंवा बापाची बाजू घेण्याची हिंमत उरली नव्हती. समीरने रागाने सानिकाच्या मनगटाला घट्ट पकडले. त्याची ती पकड एवढी घट्ट होती की सानिकाच्या तोंडातून एक हलकीशी किंकाळी बाहेर पडली. चल सानिका. समीर तिला ओढतच चालू लागला. या भिकाऱ्यांच्या आणि अडाणी लोकांच्या दारात उभं राहायची आपली लायकी नाही आहे. आपण भीक मागायला आलो नव्हतो इथे. हा म्हातारा उद्या रस्त्यावर आला तरी मी त्याला 1 रुपया देणार नाही. चल इथून. सानिका फरफटत त्याच्या मागे जात होती. तिने मागे वळून पाहिले. तिचे अश्रूने डबडबलेले डोळे आबासाहेबांकडे भीक मागत होते की त्याने तिला थांबवावे. पण आबासाहेबांनी एकही शब्द उच्चारला नाही. ते फक्त आपल्या लेकीला त्या कृतज्ञ माणसासोबत जाताना पाहत राहिले. समीरने वाड्याचे लोखंडी गेट जोरात आपटले. तो आवाज त्या शांत वाड्यात एखाद्या बॉम्बस्फोटासारखा घुमला. गाडीचा दरवाजा जोरात आपडल्याचा आवाज आला. गाडी स्टार्ट झाली आणि काही सेकंदातच गाडीचा आवाज रस्त्यावरून दिसेनासा झाला. आता तिथे फक्त आबासाहेब आणि तो शांत वाडा उरला होता. वाऱ्याच्या झुळकीने ते फेकून मारलेले कागद अंगणात इकडे तिकडे उडत होते. आबासाहेब अजूनही तिथेच उभे होते. पण आता त्यांच्या शरीरात तो ताठरपणा थोडा कमी झाला होता. त्यांच्या पाठीचा कणा किंचित वाकला होता. त्यांचे मजबूत हात आता किंचित थरथर कापत होते. एखाद्या माणसाने आपल्याच घरात घुसून आपल्या आयुष्यभराच्या तत्वांवर, आपल्या संस्कारावर अशी घाणेरडी चिखलफेक करावी हा अपमान पचवणे सोपे नव्हते. समीरचे ते शब्द त्यांच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. भिकारडा अहंकार, अडाणी म्हातारा, कुजलेला वाडा. पण आबासाहेब खचणाऱ्यांमध्ये नव्हते. ते भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले एक लढाऊ बाण्याचे गृहस्थ होते. त्यांनी सीमेवर शत्रूच्या गोळ्या छातीवर झेलल्या होत्या. तर हा एका भुरट्या माणसाचा शाब्दिक वार ते कसा सहन करणार नव्हते. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला, डोळे मिटले आणि स्वतःच्या मनातील त्या उठलेल्या वादळाला शांत केले. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातील ती बापाची वेदना पूर्णपणे गायब झाली होती. तिथे आता फक्त एका योद्ध्याची थंड आणि भेदक नजर होती. त्यांना एक गोष्ट पक्की समजली होती की 50 लाखांचा फ्लॅट विकणे आणि हा ॲग्रीटेकचा बिझनेस यात नक्कीच काहीतरी काळबेळा आहे. समीर जेवढा खोटा आणि वरवरचा दिसत होता त्यापेक्षा तो कितीतरी पटीने अधिक कपटी आणि खतरनाक आहे याची त्यांना जाणीव झाली. आबासाहेब हळूच खाली वाकले. त्यांनी पायाजवळ पडलेला एक कागद उचलला. तो एका प्रोजेक्ट रिपोर्टचा कागद होता, ज्यावर काही निरर्थक आकडेमोड आणि खोटे ग्राफ्स छापलेले होते. आबासाहेबांनी तो कागद आपल्या मुठीत घट्ट चुरगळला. त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता आता एका भयानक सायलेंट रिवेजची चाहूल देत होती. ते ताडकन वळले आणि वाड्यातल्या आपल्या जुन्या लाकडी टेबलाकडे गेले. त्याने आपला मोबाईल उचलला आणि कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एक नंबर शोधू लागले. हा नंबर त्यांनी गेल्या अनेक वर्षात डायल केला नव्हता, पण आज त्याची सर्वात जास्त गरज होती. पुण्यातील त्यांचे सर्वात जुने मित्र आणि एक प्रख्यात धूर्त वकील ॲडव्होकेट प्रताप राणे. फोनची रिंग वाजू लागली. 2-3 रिंग्सनंतर पलीकडून एक गंभीर पण ओळखीचा आवाज आला. हॅलो आबा, काय रे पठ्ठ्या, आज किती वर्षांनी या राण्याची आठवण काढलीस? आबासाहेबांचा आवाज आता पूर्णपणे स्थिर आणि कठोर होता. राणे, मला तुझी गरज आहे, तातडीने. पलीकडचा राणेचा आवाज एका सेकंदात बदलला. त्याला आबासाहेबांचा टोन लगेच समजला होता. काय झालं आहे आबा, सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाही आहे राणे. आबासाहेब खिडकीतून बाहेर त्या रिकाम्या गेटकडे पाहत म्हणाले. मला एका माणसाची पूर्ण कुंडली काढायची, त्याची पाळंमुळं खणून काढायची आहेत. माझ्या लेकीच्या नवऱ्याची. तो पुण्यात आणि नवी मुंबईत. काय गुलछबुली करतोय, त्याचा तो स्टार्टअप नावाचा काय धंदा आहे, सगळं. मला प्रत्येक कागद, प्रत्येक पुरावा हवा आहे आणि हे काम फक्त तूच करू शकतोस. तू काळजी करू नकोस आबा. ॲडव्होकेट राणेंचा आवाज आता एका प्रोफेशनल वकिलाचा झाला होता. तू फक्त उद्या सकाळी माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये येऊन बस. मी माझ्या माणसांना कामाला लावतो. संध्याकाळपर्यंत त्या समीरच्या जन्मापासून ते आजपर्यंत सगळी काळी कृत्ये तुझ्या फाईलमध्ये असतील. येतोय मी. एवढंच बोलून आबासाहेबांनी फोन कट केला. त्याने पुन्हा एकदा त्या चुरगळलेल्या कागदाकडे पाहिले आणि तो कागद थेट कचऱ्याच्या डब्यात भिरकावून दिला. तू चुकीच्या माणसाच्या वाट्याला गेला आहेस समीर. आबासाहेब स्वतःशीच पुटपुटले. तू माझा अपमान नाही केलास, तू स्वतःच्या विनाशाला आमंत्रण दिलं आहेस.
माणगावच्या त्या शांत वाड्यात आता एका अदृश्य पण भयानक युद्ध सुरू झाले होते. एका तत्वनिष्ठ बापाचे आपल्या लेकीच्या भामट्या नवऱ्याविरुद्ध पुकारलेले हे युद्ध आता कुठपर्यंत जाणार होते हे येणारा काळच ठरवणार होता. पण एक नक्की होते, आबासाहेबांचा हा सायलेंट रिवेज समीरच्या आयुष्याची राख रांगोळी केल्याशिवाय थांबणार नव्हता. पुण्यातील शिवाजीनगरचा तो गजबजलेला परिसर. सकाळचे 11 वाजले होते, पण आबासाहेबांच्या मनात मात्र कालपासूनच एक भयानक काहूर माजले होते. काल रात्री डोळ्याला डोळा लागला नव्हता. माणगावहून एसटी पकडून ते थेट पुण्यात आले होते. शिवाजीनगरच्या एका जुन्या भव्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ॲडव्होकेट प्रताप राणे यांचे ऑफिस होते. ऑफिसमध्ये पाऊल टाकताच कायद्याच्या जाडजूड पुस्तकांचा आणि जुन्या लाकडी फर्निचरचा एक विशिष्ट दर्प जाणवत होता. भिंतीवर लावलेली न्यायदेवतेची मूर्ती आणि एका कोपऱ्यात ठेवलेला वकिलांचा काळा कोट तिथल्या गांभीर्याची साक्ष देत होते. आबासाहेब केबिनमध्ये शिरले तेव्हा प्रताप राणे त्यांच्या मोठ्या रिव्हॉल्विंग चेअरवर अत्यंत गंभीर चेहऱ्याने बसले होते. त्यांच्या डोळ्यांवरचा जाड भिंगाचा चष्मा आणि कपाळावर पडलेल्या आठ्या स्पष्ट सांगत होत्या की परिस्थिती अत्यंत हाताबाहेरची आहे. नेहमी हसून मिठी मारून स्वागत करणारे राणे आज मात्र जागेवरून उठलेही नाहीत. त्यांनी फक्त खुर्चीकडे हात करत आबासाहेबांना बसायला सांगितले. ये आबा, बस. राणेचा आवाज अत्यंत कोरडा आणि जड होता. आबासाहेब खुर्चीत बसले. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो कणखरपणा आता थोडा अस्वस्थतेत बदलला होता. काय झालं राणे, तू एवढा गंभीर का आहेस? काही सापडलं का त्या समीरबद्दल? राणेने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या टेबलावर एक ब्राऊन रंगाची जाडजूड फाईल ठेवली होती. त्याने ती फाईल आबासाहेबांच्या समोर सरकवली. ती फाईल म्हणजे जणू एखादा सापाचा पेटाराच होता. त्यातून आता एक एक भयानक सत्य बाहेर येणार होते. आबा, तू सैन्यातून निवृत्त झालास, आयुष्यभर देशासाठी लढलास, समोरून येणाऱ्या शत्रूशी 2 हात करायची तुला सवय आहे. पण तुझ्या घरात, तुझ्या सैनिकाच्या आयुष्यात जो माणूस घुसला आहे ना, तो समोरून वार करणारा सैनिक नाही आहे. तो एक अत्यंत विषारी आणि कपटी साप आहे. राणेचे शब्द एखाद्या हातोड्यासारखे आबासाहेबांच्या कानावर आदळत होते. स्पष्ट बोल राणे, मला गोलमाल बोललेलं आवडत नाही. आबासाहेब ताठ बसत म्हणाले. राणेने फाईल उघडली. त्यातला पहिला कागद बाहेर काढत तो म्हणाला, तुझा तो जावई समीर, तो काल तुला ज्या स्मार्ट ॲग्री स्टार्टअपबद्दल सांगत होता ना, ती कंपनी अस्तित्वातच नाही आहे. ना ती रजिस्टर आहे, ना तिचे कोणते एंजल इन्व्हेस्टर्स आहेत. सैनिकाच्या नावावर असलेला तो नवी मुंबईचा 50 लाखांचा फ्लॅट त्याने खरोखर विकला. पण ते 50 लाख रुपये कोणत्याही बिझनेसमध्ये गेले नाहीत. ते पैसे हवालाच्या माध्यमातून एका मॉरिशियसच्या खोट्या शेल कंपनीच्या खात्यात वळवण्यात आले आहेत. आणि या खात्याचा गुप्त मालक दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द तुझा जावई आहे. आबासाहेबांच्या डोक्याला मुंग्या आल्या. 50 लाख रुपये एका क्षणात गायब. सैनिकाच्या भविष्याची पुंजी या माणसाने एकाच झटक्यात स्वतःच्या खिशात घातली होती. पण धक्के इथेच थांबणार नव्हते. राणेने फाईलच्या पुढच्या कप्प्यातून काही रंगीत फोटो बाहेर काढले आणि ते टेबलावर एका रांगेत लावले. हा बघ, हा पहिला फोटो. राणेने एका फोटोवर बोट ठेवले. यात तो एका 45 वर्षांच्या श्रीमंत विधवेसोबत उभा आहे. हा दुसरा फोटो बघ. यात तो गोव्याच्या एका रिसॉर्टमध्ये एका मोठ्या इंजिनियरच्या मुलीसोबत आहे. आणि हा तिसरा फोटो. यात तो एका सरकारी निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलीशी लग्न करताना दिसतोय. आबासाहेब अविश्वासाने त्या फोटोंकडे पाहत होते. प्रत्येक फोटोत समीरचा पेहराव, त्याची हेअरस्टाईल आणि त्याची स्माईल तशीच होती. पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या महिला वेगवेगळ्या होत्या. हे काय आहे राणे? हे फोटो? आबासाहेबांचा आवाज पहिल्यांदाच कापला. हा तुझा जावई समीर नाही आहे आबा. राणेचा आवाज कोर्टातल्या अंतिम युक्तिवादासारखा धारधार झाला. त्याचं खरं नाव सुशांत मधुकर मोरे आहे. हा एक सराईत भामटा आणि इकॉनॉमिक ऑफेंडर आहे. एकटा आणि श्रीमंत बाप शोधायचा, त्याच्या मुलीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, गोडगोड बोलून आधुनिक विचारांचा बुरखा पांघरायचा आणि एकदा का लग्न झालं की त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारून पोबारा करायचा. ही त्याची मोडस ऑपरेंडी आहे. याआधी त्याने 3 कुटुंबांना रस्त्यावर आणले. त्याच्यावर पोलिसात 2 गुप्त तक्रारी आहेत. पण तो कायद्याच्या पळवाटा वापरून दरवेळी निसटलाय. हे सत्य ऐकताच आबासाहेबांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांची लाडकी लेक सानिका, जिच्या सुखासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावले, ती एका भयंकर राक्षसाच्या घरात राहत होती. तिने स्वतःच्या हाताने स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतला होता. बापाच्या डोळ्यांसमोर अंधारे दाटून आली. छातीत एक अनामिक कळ उठली. आपण किती मोठे मूर्ख ठरलो की एका गुन्हेगाराला आपला जावई मानून बसलो.
सानिका, माझी सानू. आबासाहेबांच्या तोंडातून नकळत एक केविलवाणी हाक बाहेर पडली. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. थांब बाबा, स्वतःला सावर. अजून सर्वात मोठा धक्का बाकी आहे. राणेच्या या वाक्याने आबासाहेब पुन्हा वास्तवात आले. राणेने फाईलमधून एक शेवटचा बँकेच्या शिक्क्याचा कागद बाहेर काढला आणि आबासाहेबांच्या समोर ठेवला. आबा, ही तुझी सही आहे का? आबासाहेबांनी ते कागदाकडे पाहिले. त्यावर भालचंद्र कदम अशी त्यांची हुबेहूब दिसणारी सही होती आणि बाजूलाच सानिकाची सही होती. नाही, मी अशी सही करत नाही. माझा काढायची पद्धत वेगळी आहे. ही माझी सही नाही. कसला कागद आहे हा? हा तुझा डेथ वॉरंट आहे आबा. राणे अत्यंत संतप्त आवाजात म्हणाला. तुझ्या माणसाने, म्हणजे त्या सुशांत मोरेने, सानिकाची आणि तुझी हुबेहूब खोटी सही केले आणि माणगावच्या हायवेजवळची तुझी जी 2 एकर जमीन आहे ना, त्या जमिनीचे खोटे दस्तावेज बनवून एका प्रायव्हेट बँकेच्या मॅनेजरला हाताशी धरून त्या जमिनीवर 15 लाखांचं कर्ज उचललं आहे आणि हे कर्ज त्याने कालच पास करून घेतलं आहे. काय? आबासाहेब ताडकन खुर्चीतून उभे राहिले. रागाच्या एका भयंकर झटक्याने त्यांच्या अंगाची लाही लाही झाली. डोळे लालबुंद झाले. हाताच्या मुठी एवढ्या घट्ट आवळल्या गेल्या की नखे तळहातात रुतली. ज्या जमिनीवर त्यांनी स्वतःच्या घामाने सिंचन केले होते, त्या जमिनीवर एका भामट्याने खोट्या सह्या करून कर्ज काढले होते. 50 लाख तर गेलेच, पण आता 15 लाखांचे कर्जही त्यांच्या माथी मारले होते. त्या हरामखोराला मी जिवंत सोडणार नाही. आबासाहेब अक्षरशः डरकाळी फोडत ओरडले. वाघाच्या गुहेत घुसून कोणीतरी त्याच्या पिल्लावर, त्याच्या हद्दीवर हल्ला केला होता. शांत बस आबा, रागाने काहीच होणार नाही. राणेने त्यांना खाली बसवले. तोच तर त्याचा डाव आहे. तू चिडावस, तू त्याच्या अंगावर जावस आणि त्याने तुला कोर्टात अडाणी आणि हिंसक ठरवावं. तो कायद्याच्या कचाट्यात सहजासहजी सापडणारा नाही आहे. त्याने सगळे व्यवहार इतक्या हुशारीने केलेत की वरवर पाहता ती एक सामान्य बिझनेस इन्व्हेस्टमेंट वाटते. आणि सानिका पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात आहे. ती त्याच्याविरुद्ध एक शब्दही बोलणार नाही. आबासाहेब डोक्याला हात लावून बसले. एकीकडे लेकीचे उद्ध्वस्त झालेले भविष्य आणि दुसरीकडे स्वतःच्या पायात अडकलेला कर्जाचा फास. या चक्रविव्याहातून बाहेर पडायचा मार्ग त्यांना दिसत नव्हता. ऑफिसमध्ये एक भयंकर शांतता पसरली. एसीची हवाही आता गुदमरून टाकणारी वाटत होती. आबासाहेब शून्यात नजर लावून बसले होते. त्यांचा तो मजबूत कणा आता पूर्णपणे वाकला होता. तेवढ्यात राणे आपली खुर्ची पुढे ओढत आबासाहेबांच्या अगदी जवळ आला. त्याने आपला चष्मा काढला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक अत्यंत वेगळी आणि भीतीदायक शंका दिसत होती. आबा, राणेने अत्यंत दबक्या आणि गंभीर आवाजात विचारले. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू मगाशी म्हणालास की सानिका आणि तो भामटा सध्या तुझ्या माणगावच्या वाड्यात राहून गेलेत. मला आठवून सांग, गेल्या काही महिन्यात सानिकाने किंवा त्या समीरने तुला कधी कोणतं औषध, गोळ्या किंवा खास काढा म्हणून काहीतरी रोज प्यायला दिलं होतं का? हा प्रश्न ऐकताच आबासाहेबांच्या अंगावर सरसरून काटा आला. त्यांच्या डोक्यात आठवणींचे चक्र वेगाने फिरू लागले आणि एका विशिष्ट क्षणावर जाऊन थांबले. त्यांच्या डोळ्यात आता फक्त राग नव्हता, तर मृत्यूच्या भीतीची आणि विश्वासघाताची एक भयानक काळी छाया पसरली होती. त्यांच्या डोक्यात आठवणींचे चक्र वेगाने फिरू लागले आणि एका विशिष्ट क्षणावर जाऊन थांबले. त्यांच्या डोळ्यात आता फक्त राग नव्हता, तर मृत्यूच्या भीतीची आणि विश्वासघाताची एक भयानक काळी छाया पसरली होती. ॲडव्होकेट राणे यांचा तो प्रश्न शिवाजीनगरच्या त्या बंदिस्त ऑफिसमध्ये एखाद्या बॉम्बसारखा फुटला. गेल्या काही महिन्यात समीर किंवा सानिकाने तुम्हाला काही औषध किंवा काढा प्यायला दिला होता का? हे शब्द कानावर पडताच आबासाहेबांच्या अंगावर अक्षरशः सरसरून काटा आला. त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि डोळ्यांसमोर अचानक अंधारी दाटून आली. त्यांच्या मेंदूत आठवणींचे एक भयंकर चक्र वेगाने फिरू लागले आणि काळ 2-2.5 महिने मागे गेला. माणगावच्या वाड्यात पावसाळ्याचे दिवस सुरू होते. हवेत छान गारवा होता. आबासाहेबांना थोडे गुडघेदुखीचे आणि सांधेदुखीचे जुने दुखणे होते. सानिका आणि समीर नवी मुंबईहून आठवड्याभरासाठी वाड्यात राहायला आले होते. एका संध्याकाळी आबासाहेब पडवीत झोपाळ्यावर पेपर वाचत बसले होते. तेवढ्यात सानिका स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या हातात एक स्टेनलेस स्टीलचा ग्लास होता, तिथून वाफा निघत होत्या आणि एक उग्र विचित्र दर्प येत होता. आबा, पेपर बाजूला ठेवा आणि आधी हे पिऊन घ्या. सानिका अत्यंत प्रेमाने जवळ येत म्हणाली. काय आहे गं सानू यात? कसला वास येतोय हा उग्र? आबासाहेबांनी नाक मुरडत विचारले. आबा, हा एक खास आयुर्वेदिक काढा आहे. समीरच्या ओळखीतले खूप मोठे वैद्य आहेत. त्यांनी खास तुमच्यासाठी बनवून दिला आहे. तुमचे गुडघे दुखतात ना पावसाळ्यात?
आणि हल्ली तुम्ही चष्मा कुठेही विसरता, चाव्या विसरता. समीर म्हणत होता की वयानुसार येणाऱ्या या विसरभोळेपणावर हा काळा म्हणजे एकदम रामबाण उपाय आहे. तुमची स्मरणशक्ती एकदम तल्लख राहील. अगं सानू, मला कुठे काय होतंय आणि चष्मा विसरणं हे काय म्हातारपणाचं लक्षण थोडीच आहे. मला नकोय तो कडू काढा. आबासाहेबांनी नकार देण्याचा प्रयत्न केला, पण सानिकाने हट्ट धरला. नाही आबा, तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाहीत. समीरने किती प्रेमाने आणि धावपळ करून आणलाय तो. प्लीज माझ्यासाठी. तिने तो ग्लास आबासाहेबांच्या ओठांना लावला. आपल्या लाडक्या लेकीने स्वतःच्या हाताने बनवून आणलेली गोष्ट बाप तरी कशी नाकारणार. लेकीच्या त्या प्रेमापोटी आबासाहेबांनी तो उग्र आणि कडू घोट डोळे मिटून गिळला. पण तो काढा पोटात गेल्यावर काहीतरी वेगळेच घडले. अर्ध्या तासातच आबासाहेबांचे डोके जड होऊ लागले. वाड्यातल्या सभोवताच्या वस्तू दुसर दिसू लागल्या. त्यांच्या पायातली ताकद एकदम कमी झाल्यासारखी वाटू लागली. ते झोपाळ्यावरच आडवे झाले. त्यांना एक प्रकारची विचित्र गुंगी येऊ लागली. त्या अर्धवट गुंगीत त्यांना समीरचा आवाज ऐकू येत होता. तो सानिकाला हळू आवाजात सांगत होता, बघितलंस सानिका, आबा कसे कन्फ्यूज दिसत आहेत. वय झाले त्यांचं. त्यांना आता विश्रांतीची आणि या काड्याची खूप गरज आहे. तू रोज न चुकता त्यांना हा काढा देत जा. सानिका ही काळजीने होकार देत होती. त्यानंतरचे सलग 15 दिवस सानिका स्वतःच्या हाताने रोज रात्री तो काढा आबासाहेबांना पाजत होती. आणि आबासाहेबांची अवस्था दिवसागणिक अधिकच सुस्त, गोंधळलेली आणि विसरभोळी होत चालली होती. आबा, आबा, कुठे हरवलास? राणेने आबासाहेबांच्या खांद्याला हलवून त्यांना वर्तमानात आणले. आबासाहेबांचा श्वास प्रचंड जड झाला होता. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले होते. हो राणे, सानिकाने, तिने मला एक आयुर्वेदिक काढा म्हणून काहीतरी 15 दिवस पाजलं होतं, गुडघेदुखी आणि स्मरणशक्तीसाठी. आबासाहेबांचा आवाज अक्षरशः कापत होता. तो कणखर आणि रांगडा बाप आज पहिल्यांदाच आतून पूर्णपणे हादरलेला दिसत होता. राणे ताडकन खुर्चीतून उठला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक भयंकर आणीबाणीची छाया उठली. उठ आबा, 1 मिनिटही वाया घालवायचं नाही आहे. आपल्याला आत्ताच्या आत्ता क्लिनिकमध्ये जावं लागेल. पुढच्या 15 मिनिटात राणेची गाडी पुण्यातला एका सुप्रसिद्ध आणि विश्वासू पॅथॉलॉजिस्टकडे डॉक्टर आपटे यांच्या क्लिनिकमध्ये पोहोचली. राणेने डॉक्टरांना परिस्थितीचे गांभीर्य थोडक्यात समजावून सांगितले. आबासाहेबांच्या रक्ताचे नमुने तातडीने घेण्यात आले. तो पुढचा 1 तास आबासाहेबांसाठी एका युगासारखा होता. त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. अखेर डॉक्टर आपटे हातात एक रिपोर्ट घेऊन बाहेर आले. त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर होता. आबासाहेब, डॉक्टर आपटे राणेकडे आणि मग आबासाहेबांकडे पाहत म्हणाले, तुम्ही सध्या झोपेच्या किंवा मानसिक आजाराच्या काही जड गोळ्या घेताय का? नाही डॉक्टर, मी फक्त बीपीची एक साधी गोळी घेतो. आबासाहेबांनी कोरड्या पडलेल्या घशाने उत्तर दिले. मग हा रिपोर्ट अत्यंत धक्कादायक आहे. डॉक्टर आपटे रिपोर्टवर बोट ठेवत म्हणाले, तुमच्या रक्तात लोराझेपाम आणि काही विशिष्ट प्रकारच्या सायक्रोट्रॉपिक ड्रग्सचे अंश सापडले आहेत. ही औषधं मानसिक रुग्णांना दिली जातात, पण तुम्हाला ती अत्यंत कमी प्रमाणात एका स्लो पॉयझनसारखी दिली जात होती. या औषधांमुळे माणसाला सतत गुंगी राहते. तो गोंधळलेला असतो. त्याची विचार करण्याची क्षमता नष्ट होते आणि हळूहळू तो अल्झायमर किंवा डिमेन्शिया असल्यासारखा वेडसर वागू लागतो. जर हे असंच आणखी महिनाभर चालू राहिलं असतं तर तुमचा मेंदू कायमचा निकामी झाला असता. हे ऐकताच क्लिनिकच्या त्या बंद खोलीत एक भयानक शांतता पसरली. आबासाहेबांचे डोळे विस्फारले गेले. त्यांचे पाय लटपटू लागले आणि ते तिथेच एका खुर्चीवर कोसळले. हेच ते आबा. राणे संतापाने दात ओठ खात म्हणाला, तो सुशांत मोरे, तो नुसता भामटा नाही आहे, तर एक क्रूर सैतान आहे. त्याला तुझ्या 50 किंवा 15 लाखांवर थांबायचं नव्हतं. त्याला तुझा तो कोट्यावधींचा माणगावचा वाडा आणि उरलीसुरली सगळी शेतजमीन हवी होती. तो तुला हे स्लो पॉयझन देऊन वेडसर आणि अस्थिर ठरवण्याचा डाव रचत होता. एकदा का तू कायदेशीररित्या अक्षम ठरलास की सानिका तुझी केअरटेकर बनली असती आणि तिच्या आडून तो तुझा कायदेशीर पालक बनून तुझी सगळी संपत्ती हडप करून मोकळा झाला असता. राणे काय बोलत होता हे आबासाहेबांच्या कानावर पडत होते, पण त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. माझी सानू, माझ्या लेकीने मला विष पाजलं. आबासाहेबांच्या डोळ्यातून अखेर बांध फुटला. 62 वर्षांच्या त्या कणखर माणसाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ज्या हाताने बोट धरून तिला चालायला शिकवलं, ज्या लेकीसाठी स्वतःच्या ताटातला घास काढून ठेवला, त्याच लेकीने बापाच्या मृत्यूचा प्याला स्वतःच्या हाताने पाजावा. कितीही
अजाणतेपणी किंवा नवऱ्याच्या अंधभक्तीपोटी तिने ती दिले असले तरी तो काळा सानिकाच्याच हातून त्यांच्या पोटात गेला होता. बापासाठी यापेक्षा मोठा विश्वासघात आणि यापेक्षा मोठी शिक्षा जगात कोणतीच असू शकत नव्हती. सानिकाने अजाणतेपणी का होईना बापाच्या मृत्यूच्या वॉरंटवर सही केली होती. नाही आबा, सानिकाला यातलं काहीच माहिती नसेल. तिला फक्त आयुर्वेदिक काळ्या असल्याचं सांगितलं असेल. तिला विलन नको बनवूस. राणे त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होता. माहीत नसेल राणे, आबासाहेब शून्यात पाहत रडक्या पण अत्यंत कातर आवाजात म्हणाले. पण तिने माझ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी त्या भामट्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. मी तिला तळहाताच्या फोडासारखं जपलं, पण आज तिने माझ्याच पाठीत खंजीर खुपसायला त्या सैतानाला मदत केली. माझा मुर्दा पाडण्याची तयारी माझ्याच घरात माझ्या लेकीच्या हाताने सुरू होती. राणे, या बापाने आता जगायचं कशासाठी? आबासाहेबांच्या त्या हृदयदेवक हुंक्यांनी डॉक्टर आपटे आणि राणे यांचेही डोळे पाणावले. एका बापाचा आतून पूर्णपणे तुकडे तुकडे झालेला तो आक्रोश त्या क्लिनिकच्या भिंतींनाही हेलावून टाकत होता. ज्या माणसाने आयुष्यभर छातीत ठोकपणे तत्त्वे जपली त्याच्यावर आज स्वतःच्याच लेकीकडून विष पिण्याची वेळ आली होती. तो विश्वासघाताचा घाव कोणत्याही तलवारीच्या घावापेक्षा 1000 पटीने खोल आणि वेदनादायी होता. पुण्याहून माणगावला परतताना आबासाहेबांचा तो प्रवास एका भयंकर सुन्न अवस्थेत गेला होता. वाड्यात पाऊल ठेवले तेव्हा ती नेहमीची शांतता आज त्यांना खायला उठली होती. रात्रभर ते झोपले नाहीत. त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त 2च गोष्टी तरळत होत्या. समीरचे ते दुसऱ्या बायकोंसोबतचे फोटो आणि डॉक्टर आपटेंनी दिलेला तो स्लो पॉयझनचा ब्लड रिपोर्ट. एका बापाच्या काळजाचे असे लचके तोडले जात होते ज्याची वेदना कोणत्याही शब्दात सांगणे कठीण होते. दुसरा दिवस उजाडला. सकाळचे 10 वाजले असतील. वाड्याच्या लोखंडी गेटचा कर्र कर्र आवाज झाला. आबासाहेबांनी पडवीतून बाहेर पाहिले. समोर सानिका उभी होती, पण आज तिच्यासोबत समीर नव्हता. ती एकटीच होती. तिची अवस्था कालपेक्षाही जास्त केविलवाणी होती. डोळे सुजलेले, चेहरा रडून लाल झालेला आणि पदर सावरत ती अडखळत वाड्यात शिरली. बापाला पाहताच ती धावत पुढे आली आणि थेट आबासाहेबांच्या पायांवर कोसळली. आबा, मला वाचवा आबा, मला माफ करा कालच्या प्रकारासाठी. समीर खूप टेन्शनमध्ये होता म्हणून त्याच्या तोंडून ते शब्द गेले. पण प्लीज आबा, आम्हाला मदत करा. समीरवर खूप मोठं संकट आलं आहे. त्याचे फायनान्सर त्याच्या जीवावर उठलेत. जर आपण आज त्यांना 15-20 लाख रुपये दिले नाहीत तर ते त्याला मारून टाकतील. आबा, मी तुमचे पाय धरते. तुमची जमीन गहाण ठेवा किंवा वाडा, पण माझ्या कुंकवाचं रक्षण करा आबा. सानिका ओक्साबोक्षी रडत बापाचे पाय घट्ट धरून भीक मागत होती. एक बाप म्हणून आबासाहेबांच्या काळजात कालवाकालव झाली असती. पण काल पुण्यात जे सत्य त्यांनी पाहिले होते त्यानंतर त्यांच्या डोळ्यात आता अश्रू उरले नव्हते. तिथे फक्त एक भयान वास्तवाची राख उरली होती. त्यांनी हळूच सानिकाला खांद्याला धरून उठवले आणि समोरच्या खुर्चीवर बसवले. सानू, आबासाहेबांचा आवाज एवढा शांत आणि एवढा खोल होता की त्यात एक प्रकारची मृतवत भावना जाणवत होती. तो संकटात नाही आहे बाळा. तो स्वतःच एक चालतं बोलतं संकट आहे जे तुझ्या आयुष्याला गिळंकृत करायला आलं आहे. सानिकाने डोळे पुसत आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. काय म्हणताय तुम्ही बाबा? आबासाहेब आत गेले आणि त्यांनी पुण्याहून आणलेली ती ब्राऊन फाईल सानिकाच्या समोर टेबलावर आदळली. हे बघ, उघडून बघ हे सगळं. ज्या माणसासाठी तू स्वतःच्या बापाच्या पायावर डोकं ठेवून भीक मागतेस ना, तो तुझा नवरा समीर नाही आहे. तो सुशांत मोरे नावाचा एक सराईत भामटा आहे. सानिकाचे हात थरथर कापत होते. तिने फाईल उघडली. आबासाहेबांनी एक एक करून ते फोटो तिच्यासमोर फेकण्यास सुरुवात केली. हा बघ तुझा समीर, हा गोव्याच्या एका मुलीसोबत, हा बघ इथे एका विधवेसोबत लग्नाच्या मंडपात. त्याने आजवर 3 बायकांची घरे उद्ध्वस्त केलीत. सानिका, तुमचा तो 50 लाखांचा फ्लॅट विकून त्याने कोणताही बिझनेस नाही टाकला तर ते पैसे एका खोट्या कंपनीत वळवले. आणि हे बघ, आबासाहेबांनी बँकेचा तो खोट्या सहीचा कागद समोर ठेवला. माझी आणि तुझी खोटी सही करून त्याने माझ्या जमिनीवर 15 लाखांचं कर्ज उचललं आहे. सानिका ते फोटो आणि कागदपत्रे डोळे विस्फारून पाहत होते. तिचा श्वास कोंडला गेला होता. पण काही क्षणातच तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. आदराची आणि सत्याची जागा एका भयंकर अंधभक्तीने घेतली. तिने ते फोटो बाजूला ढकलले आणि ती ताडकन उभी राहिली. नाही, हे खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. सानिका अक्षरशः किंचाळी. तुम्ही हे सगळं मुद्दाम रचलंय बाबा. समीरने मला आधीच सांगितलं होतं की तुम्ही आमचं नातं कधीच स्वीकारणार नाहीत. तुम्ही त्याच्या आधुनिक विचारांचा नेहमी तिरस्कार केलात.
पण तुम्ही आता एक खोटे फोटो आणि कागदपत्रे बनवून मला त्याच्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करताय. सानिका, काय बोलतेस तू? मी तुझा बाप आहे. मी खोटे पुरावे का बनवेन? आबासाहेब संतापाने आणि दुःखाने ओरडले, कारण तुम्हाला तो आवडत नाही. सानिकाने तितक्याच रागाने पलटवार केला. इगो दुखावला गेला तुमचा. काल त्याने तुम्हाला 2 शब्द सुनावले पण तुम्ही हा सगळा बनावर असलाय ना. तो बिझनेसमध्ये अडकलाय आणि तुम्ही त्याला मदत करण्याऐवजी त्याला गुन्हेगार ठरवताय. एका बापासाठी यापेक्षा मोठा दुर्दैवी क्षण कोणता असू शकतो? डोळ्यांसमोर जळजळीत पुरावे असतानाही लेक त्या फसव्या माणसाचीच बाजू घेत होती. समीरने तिचे ब्रेन वॉश इतक्या भयानक पद्धतीने केले होते की तिला बापापेक्षा तो सैतान जास्त खरा वाटत होता. आबासाहेबांच्या डोळ्यातून पाणी आता तरळू लागले. त्यांचा आवाज कातर झाला. मी पैशांचा विचार कधीच केला नसता सांग. संपत्ती काय आज आहे उद्या नाही. पण तू मला काय पाजलस? आबासाहेबांनी थरथरत्या हाताने तो डॉक्टर आपटेंचा ब्लड रिपोर्ट तिच्या समोर धरला. तू 15 दिवस मला स्वतःच्या हाताने तो आयुर्वेदिक काढा पाजलास, आठवतंय? सानू, तो काढा नव्हता, ते स्लो पॉयझन होतं. गुंगीचं औषध होतं ते. मला वेडसर ठरवून माझी संपत्ती हडप करण्यासाठी तुझ्या नवऱ्याने आखलेला तो कट होता. तू माझ्या पोटच्या पुरीने अजाणतेपणे का होईना मला मृत्यूचा घोट पाजलास. हे बोलताना आबासाहेबांचा तो रांगडा आवाज अक्षरशः रडत होता. बापाच्या डोळ्यातले ते अश्रू पाहून दगडालाही पाझर फुटला असता. पण सानिकाच्या डोळ्यांवरची पट्टी एवढी घट्ट होती की तिला ते अश्रू दिसलेच नाहीत. ती 2 पावले मागे सरकली आणि अत्यंत अविश्वासाने डोके हलवू लागली. नाही नाही, समीर तसं काहीच करू शकत नाही. ते फक्त सप्लिमेंट्स होते आबा, तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. तुम्ही वेडे झाला आहात आबा. तुमचा समीरवरचा राग इतका वाढला की तुम्ही प्रत्येक गोष्टीत त्याला गुन्हेगार ठरवताय. डॉक्टरने तुम्हाला चुकीचा रिपोर्ट दिला असेल किंवा तुम्ही स्वतः हे सगळं घडवून आणलं असेल मला त्याच्यापासून दूर करण्यासाठी. हे शब्द आबासाहेबांच्या कानावर पडले आणि त्यांच्या आतला तो हळवा बाप कायमचा मरण पावला. बापाचं काळीज फाटताना कधी ऐकले का कोणी? आज आबासाहेबांच्या छातीत तोच आवाज घुमत होता. जी लेक बापाला विष दिल्याचा पुरावा समोर असतानाही नवऱ्याचीच बाजू घेत होती, तिच्यासाठी आता अश्रू गाळण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. आबासाहेबांनी डोळे पुसले. त्यांच्या चेहऱ्यावरील तो हळवेपणा आता दगडासारखा कठोर झाला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सानिकाच्या डोळ्यात थेट डोळे घालून अत्यंत थंड आवाजात विचारले, सानिका, मी तुला शेवटचा प्रश्न विचारतोय. नीट विचार करून उत्तर दे. तो माणूस एक सैतान आहे जो तुला रस्त्यावर आणून सोडेल आणि दुसऱ्या सावजाकडे निघून जाईल. हे पुरावे खोटे नाहीत हे तुला आतूनही कुठेतरी माहिती आहे, पण तू ते मान्य करायला घाबरतेस. आज मी तुला एक पर्याय देतो. एका फसव्या, नीच आणि तुझ्या बापाचा जीव घेणाऱ्या माणसासाठी तू तुझ्या जन्मदात्या बापाला सोडणार आहेस? वाड्याच्या पडवीत आता स्मशानासारखी शांतता पसरली. सानिकाच्या चेहऱ्यावर एक क्षणभर गोंधळ दिसला, पण तो समीरच्या त्या खोट्या प्रेमाच्या अंधभक्तीने लगेच पुसून काढला. त्याने पदर सावरला आणि आपले डोळे कडक करत अत्यंत निर्दयीपणे उत्तर दिले, समीर माझा नवरा आहे आबा. तो चुकला असेल, त्याचा बिझनेस बुडाला असेल, पण तो वाईट माणूस नाही आहे. तेच आता माझा कुटुंब आहे आणि तुम्ही जर त्याला स्वीकारू शकत नसाल तर मलाही तुमच्या वाड्यात राहायची कोणतीही हौस नाही. जर मला निवडच करायची असेल तर मी माझ्या नवऱ्याची, समीरचीच निवड करेन. हे बोलून सानिका वळली आणि एका क्षणाचाही विलंब न लावता तिने वाड्याच्या बाहेर पाऊल टाकले. तिने एकदाही मागे वळून बापाकडे पाहिले नाही. गेटचा तो करकर आवाज पुन्हा एकदा घुमला आणि ते रस्त्यावर बाहेर दिसेनाशी झाले. आबासाहेब तिथेच उभे राहिले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली नव्हती, पण त्यांच्या आयुष्याचा आधारच आज कोसळला होता. वाऱ्याच्या झुळकीने टेबलावरचे ते रिपोर्ट आणि समीरचे फोटो फडफडत होते. आबासाहेबांना जाणीव झाली की आज त्यांचा 50 लाखांचा फ्लॅट, जमीन आणि पैसा गेला नव्हता, तर आज त्यांनी त्यांच्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान संपत्ती, त्यांची लेक कायमची गमावली होती. एक बाप आज पूर्णपणे हरला होता, पण आता एका योद्ध्याचा जन्म होण्याची वेळ आली होती. सानिका वाड्याच्या बाहेर पडली आणि गेटचा तो करकर आवाज वाड्यात शेवटचा घुमला. आबासाहेब तसेच पडद्यात उभे होते. सानिकाच्या त्या निर्दयी शब्दांनी त्यांच्या हृदयाच्या चिंध्या केल्या होत्या. पडदा डोळ्यातून वाहण्यासाठी एकही अश्रू शिल्लक नव्हता. जो बाप कालपर्यंत आपल्या लेकीच्या भविष्याची चिंता करत होता, तो बाप सानिकाच्या त्या अखेरच्या शब्दांसोबतच कायमचा संपला होता. आबासाहेबांनी आपला चेहरा पुसला. त्यांची ती वाकलेली पाठ आता पुन्हा एकदा ताठ झाली. डोळ्यातली
ती हळवी वेदना आता एका भयंकर चीड आणि अविचल निश्चयात बदलली होती. आता ते बाप नव्हते, तर एक असे निवृत्त सैनिक होते ज्याच्या हद्दीत शत्रूने घुसखोरी केली होती. आणि सैनिकाला शत्रू संपवण्याशिवाय दुसरा कोणताही धर्म नसतो. त्यांनी तातडीने आपला फोन काढला आणि ॲडव्होकेट राणे यांना लावला. राणे, उद्या सकाळी 11 वाजता माणगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात ये. मला माझं मृत्यूपत्र आत्ताच्या आत्ता बदलायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्याही गाजावाजाशिवाय आबासाहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी आपली सर्व उरलीसुरली संपत्ती, हा करोडोंचा जुना वाडा आणि शहराबाहेरची 2 एकर जमीन यावर स्थानिकाचा असलेला कोणताही कायदेशीर हक्क रद्द केला. त्यांनी एक नवीन मृत्यूपत्र बनवले, ज्यात आपली सर्व संपत्ती देहू आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेला आणि माणगावजवळील एका अनाथालयाच्या नावावर कायमस्वरूपी दान केली. मृत्यूपत्रावर सही करताना ॲडव्होकेट राणे आबासाहेबांकडे पाहत होते. एका बापासाठी स्वतःच्या पोटच्या गोळ्याला बेदखल करणं किती कठीण असते हे राणेला माहिती होते. पण आबासाहेबांच्या हाताला साधा कंपही सुटला नाही. त्यांनी अत्यंत ठामपणे सही केली. एका सैतानाच्या घशात आपली कष्टाची कमाई घालण्यापेक्षा ती देवाच्या चरणी अर्पण केलेली त्यांना अधिक मान्य होती. ही बातमी फार काळ लपून राहिली नाही. बँकेत आणि कायदेशीर वर्तुळातून समीरपर्यंत ही कुणकुण पोहोचलीच. आपले 50 लाख रुपये आधीच गुंतलेले आहेत. 15 लाखांचे कर्ज पेलवत नाही आणि आता हा म्हातारा करोडोची संपत्ती चॅरिटीला दान करतोय हे समजताच समीरच्या पायाखालची वाळू सरकली. त्याचा अहंकार दुखावला गेला. त्याचा प्लॅन ए फसला होता. आता त्याने आपला सर्वात घाणेरडा आणि नीच प्लॅन बी अंमलात आणायला सुरुवात केली. 3 दिवसानंतर माणगावच्या वाड्यात एक पोस्टमन आला. त्याने एक जाडजूड रजिस्टर कवर आबासाहेबांच्या हातात दिले. आबासाहेबांनी ते उघडून पाहिले. ती एक कायदेशीर नोटीस होती. पुण्यातील एका बड्या वकिलाने सैनिकाच्या वतीने ती दाखल केली होती. नोटिशीचा मथळा होता, पिटिशन फॉर गार्डियनशिप अँड मेडिकल डिक्लेरेशन. आबासाहेबांनी ती नोटीस वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. सैनिकांनी कोर्टात असा दावा केला होता की माझे वडील भालचंद्र कदम हे अल्झायमर आणि मानसिक अस्थिरतेच्या आजाराने ग्रस्त आहेत. ते स्वतःचे आणि संपत्तीचे निर्णय घेण्यास पूर्णपणे अक्षम आहेत. त्यांच्या आजाराचा फायदा घेऊन काही लोक त्यांची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी त्यांची एकुलती एक मुलगी म्हणून त्यांची संपत्ती गोठवण्यात यावी आणि मला त्यांची कायदेशीर वाली नेमण्यात यावी. सोबत काही खोटे वैद्यकीय अहवाल जोडले गेले, ज्यात त्यांना सतत गुंगी येते, ते स्वतःला विसरतात, ते हिंसक होतात असे लिहून एका विकत घेतलेल्या मानसोपचार तज्ज्ञाची सही होती. आबासाहेबांना तो पावसाळ्याचा प्रसंग लख्ख आठवला. स्मरणशक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा. समीरने किती भयंकर आणि दूरदृष्टीने हा कट रचला होता. तो काढा म्हणजे त्यांना वेडसर सिद्ध करण्यासाठी उभा केलेला हा कायदेशीर ट्रॅप होता. जर त्यांनी डॉक्टर आपटेंकडून वेद टेस्ट केली नसती तर आज कोर्टाने खरोखरच त्यांना मानसिक रुग्ण ठरवून त्यांची सर्व संपत्ती सैनिकाच्या म्हणजेच समीरच्या खिशात घातली असती. पण समीर फक्त कोर्टाच्या नोटिशीवर थांबणारा नव्हता. त्याला आबासाहेबांना सामाजिकदृष्ट्या संपवायचे होते. त्याने माणगावमध्ये स्वतःच्या काही हस्तांकामार्फत आणि नातेवाईकांमध्ये अफवांचे एक विषारी जाळी विणायला सुरुवात केली. आबासाहेब वयानुसार वेडे झालेत. त्यांनी पैशांच्या माजाने स्वतःच्या पोटच्या पुरीला आणि जावयाला हकलून दिलं. जावई बिचारा हात जोडून उभा होता. पण या म्हाताऱ्याने सैनिकाला रस्त्यावर आणलं. अशी कहाणी रंगवून सांगण्यात आली. माणगावसारख्या छोट्या गावात अफवा वाऱ्यासारख्या पसरतात. गावातील चित्र हळूहळू बदलू लागले. एकी संध्याकाळी आबासाहेब नेहमीप्रमाणे गावातल्या बाजारात आणि मारुती मंदिरात गेले. पण आजचा गाव नेहमीसारखा नव्हता. जो गाव कालपर्यंत आबासाहेब रामराम करत आदराने वाकायचा, तो आज त्यांच्याकडे संशयाने पाहत होता. आबासाहेब बाजारातून चालले असताना लोकांची कुजबूज स्पष्ट ऐकू येत होती. रामभाऊ वाण्याच्या दुकानावर आबासाहेब किराणा घ्यायला थांबले. तेव्हा रामभाऊने त्यांच्याशी नजर मिळवून टाळले. शेजारच्या चहाच्या टपरीवर बसलेले 4-5 माणसे आबासाहेबांना पाहताच गप्प झाली आणि कुत्सितपणे हसू लागली. एका जुन्या ओळखीच्या माणसाने तर हद्दच केली. तो जवळ येऊन टोमणा मारत म्हणाला, काय आबा, माणसाला एवढी काही इस्टेटची हवा असावी, पुढच्या गोळ्याला लेकीला रस्त्यावर हाकलून दिलं. काळ लय वाईट आले बाप्पा. म्हातारपणी लेकच कामी येते, पैसा नाही. ते शब्द बाणासारखे आबासाहेबांच्या जिवारी लागत होते. एखाद्या तत्वनिष्ठ आणि अब्रुदार माणसाचे जीवाचे रस्त्यावर चारित्र्य हनन होते तेव्हा ती वेदना मृत्यूहून भयंकर असते. लोकांच्या त्या संशयी नजरा, ती कुजबूज, तो अपमान आबासाहेबांना आतून चावत होता. पण आबासाहेबांनी चकार शब्द काढला नाही.
ते कोणालाही ओरडले नाहीत. त्यांनी कोणालाही स्पष्टीकरण दिले नाही. त्यांनी रामभाऊकडून सामान घेतले आणि अत्यंत शांतपणे मान ताठ ठेवून ते वाड्याकडे परतले. घरी पोहोचताच ॲडव्होकेट राणेचा फोन आला. राणे प्रचंड संतापलेला होता. आबा, हे काय चाललंय? कोर्टातली ती खोटी नोटीस आणि गावातली तुझी बदनामी. तो भामटा तुझी अब्रू वेशीवर टांगतोय आणि तू शांत का आहेस? आपल्याला कोर्टात लगेच काउंटर पिटिशन फाईल करावी लागेल. त्याला उत्तर द्यावं लागेल. आबासाहेब खिडकीबाहेरच्या काळोखात शून्यात पाहत होते. त्यांच्या आवाजात आता एक विलक्षण आणि भीतीदायक शांतता होती. शांत हो राणे. आबासाहेब अत्यंत संथ आणि धारधार आवाजात म्हणाले. त्याला उत्तर द्यायची घाई करू नकोस. त्याला वाटते की त्याचा हा डाव यशस्वी झाला आहे. त्याला वाटते मी खचलोय, मी मानसिकदृष्ट्या तुटलोय. त्याला त्याचा हा खोटा विजय सेलिब्रेट करू देत. पण आबा, लोक नावं ठेवत आहेत तुला. ठेवू देत. गावातील कुजबूज, लोकांचे टोमणे, कोर्टाची ती खोटी नोटीस, हे सगळं विष मी भगवान शंकरांसारखं शांतपणे माझ्या गळ्यात गिळतोय राणे. कारण आता मी त्याला रस्त्यावरच्या भांडणात नाही अडकवणार. माझा वार आता असा असेल की त्याला पळायला जमीन पुरणार नाही. आबासाहेबांनी मोठी घट्ट आवळला. तू फक्त मी जे सांगितलंय ती तयारी ठेव. त्या मोठ्या पत्रकाराची आणि आर्थिक गुन्हे शाखेची अपॉइंटमेंट फिक्स कर. सापाला कधीच शेपटीवर पाय देऊन अर्धवट सोडायचं नसतं राणे. त्याला थेट फण्यावर ठेवायचं असतं. आणि आता ती वेळ जवळ आली आहे. राणे पलीकडून शांत झाला. त्याला समजले होते की आबासाहेबांच्या शांततेमागे एक भयानक ज्वालामुखी शिजत आहे. समीरने एका म्हाताऱ्या बापाला डिवचण्याची चूक केली होती. पण त्याला हे माहिती नव्हते की त्याने स्वतःचाच सर्वनाश उडवून घेतला आहे. आबासाहेबांचा तो सायलेंट रिवेंज आता त्याच्या अंतिम आणि सर्वात भयंकर टप्प्यात प्रवेश करत होता. माणगावच्या वाड्यात गेल्या 2 दिवसांपासून असलेली ती वादळापूर्वीची शांतता अजखेर संपणार होती. आबासाहेब अब्रू जाण्याच्या भीतीने किंवा गावातील लोकांच्या टोमण्यांनी खचून घरात बसणाऱ्यांमध्ये नव्हते. त्याने आपला बचाव करण्याचा मार्ग आधीच सोडून दिला होता. आता वेळ होती ती थेट शत्रूच्या छताडावर चालून जाण्याची. सकाळचे 11 वाजले. पुण्यातून एका पांढऱ्या रंगाची SUV वाड्याच्या दारात येऊन थांबली. त्यातून ॲडव्होकेट राणे आणि महाराष्ट्रातील एक अत्यंत धडाडीचे निर्भीड पत्रकार, एका आघाडीच्या मराठी वृत्तवाहिनीचे आणि सकाळ वृत्तसमूहाचे विशेष प्रतिनिधी सागर देशमुख खाली उतरले. सोबत त्यांनी कॅमेरामन आणि लाईट्सची टीम होती. आज वाड्याचे रूप पालटले होते. वाड्याच्या मध्यभागी तुळशी वृंदावनाच्या शेजारी आबासाहेब एका मोठ्या लाकडी खुर्चीत ताट बसले होते. त्यांच्या अंगात नेहमीचा पांढरा सदरा होता. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर एक भयंकर तेज होते. त्यांच्या नजरेत एखाद्या जखमी पण आक्रमक सिंहासारखी आग धुमसत होती. लाईट्स लागले. कॅमेरा सेट झाला. सागर देशमुख यांनी माईक हातात घेतला आणि ॲक्शनचा इशारा दिला. कॅमेरा रोलिंग, ॲक्शन. आबासाहेबांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचा आवाज आज कातर किंवा दुःखी नव्हता. तो एखाद्या तोफेच्या गोळ्यासारखा धडधडत होता. माझ्या माणगावच्या बांधवांनो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतांनो. आबासाहेब थेट कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये बघत म्हणाले, आज मी तुमच्यासमोर एका हतबल बाप म्हणून नाही, तर एका अत्यंत क्रूर आणि सराईत गुन्हेगाराची शिकार झालेला एक नागरिक म्हणून आलो आहे. गेल्या काही दिवसापासून माझ्याबद्दल गावात आणि नातेवाईकांमध्ये एक अफवा पसरवली जात आहे की मी वेडा झालो आहे, अल्झायमरने ग्रस्त आहे आणि मी माझ्या मुलीला जावयाला घराबाहेर काढले. पण आज मी या कॅमेऱ्यासमोर तो बुरखा फाडणार आहे. सत्य काय आहे हे आज संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे. आबासाहेबांनी बाजूला ठेवलेली ती जाडजूड फाईल उघडली. ज्या माणसाला मी माझा जावई समीर समजत होतो तो समीर अस्तित्वातच नाही आहे. त्याचं खरं नाव सुशांत मधुकर मोरे आहे. आबासाहेबांनी समीरचे दुसऱ्या महिलांसोबतचे ते लग्नाचे आणि फिरतानाचे फोटो कॅमेऱ्यासमोर धरले. हा एक सराईत इकॉनॉमिक अफेंडर आणि भामटा आहे. गोड बोलून श्रीमंत घरातील मुलींना जाळ्यात ओढायचं आणि त्यांची संपत्ती हडप करून फरार व्हायचं, हा याचा धंदा आहे. याआधी याने 3 कुटुंबावर रस्त्यावर आणलं आहे. सागर देशमुख आणि त्यांची टीमही हा स्फोटक खुलासा ऐकून श्वास रोखून उभी होती. याने नवी मुंबईतील माझ्या मुलीचा 50 लाखांचा फ्लॅट एका खोट्या ॲग्रोटेक स्टार्टअपच्या नावाखाली विकला आणि ते सर्व पैसे हवालाच्या माध्यमातून परदेशातील खात्यात वळवले. एवढंच नाही, आबासाहेबांनी बँकेचा तो कागद झळकावला. याने माझी आणि माझ्या मुलीची हुबेहूब खोटी सही करून माझ्या माणगावच्या जमिनीवर 15 लाखांचं कर्ज उचललं आहे.
मुलाखतीचा वेग आता प्रचंड वाढला होता. आबासाहेबांचा प्रत्येक शब्द समीरच्या अस्तित्वावर हातोड्यासारखा पडत होता. पण या सैतानाची मजल इथेच थांबली नाही. आबासाहेबांचा आवाज आता अधिक कठोर आणि संतापजनक झाला. त्यांनी डॉक्टर आपटेंचा ब्लड रिपोर्ट कॅमेऱ्यासमोर अत्यंत उंचावून धरला. मला कायदेशीररित्या वेळसर आणि अस्थिर ठरवून माझी उरलीसुरली कोट्यवधींची संपत्ती हडप करण्यासाठी या नीच माणसाने स्वतःच्या बायकोला हाताशी धरून मला स्मरणशक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा म्हणून 15 दिवस गुंगीचं औषध पाजलं. हे बघा, हे रक्ताचे रिपोर्ट. मला स्लो पॉयझन दिलं गेलं आहे. एका बापाचा मुर्दा पाडण्याची तयारी याने माझ्याच घरात केली होती. आबासाहेबांचा हा शेवटचा वार अत्यंत थरकाप उडवणारा होता. मी संपत्ती गेली म्हणून रडत नाही आहे, पण जो माणूस पैशासाठी सासू सासऱ्यांना विष पाजू शकतो तो माणूस उद्या समाजात कुणाचाही जीव घेऊ शकतो. म्हणून आज मी माझा जीव धोक्यात घालून या सैतानाला उघड पाहतोय. पोलिसांना आणि कायद्याला माझी हात जोडून विनंती आहे. या सुशांत मोरेला शोधून काढा आणि त्याला बेड्या ठोका. पुढच्या अवघ्या 2 तासात ही मुलाखत टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकली आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. सकाळच्या त्या वेब पोर्टलवर आबासाहेबांचा तो व्हिडिओ लाखोंच्या संख्येने पाहिला गेला. या एका मास्टर स्ट्रोकने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. आबासाहेबांनी कोणताही कायदेशीर डिफेन्स न घेता थेट जनमानसाचे न्यायालय गाठले होते. समीरला वाटले होते की या म्हातारा बदनामीच्या भीतीने गप्प बसेल आणि अंधारात कुडत राहील, पण आबासाहेबांनी अंधारच पेटवून दिला होता. माणगावमध्ये तर जणू भूकंपच आला. जे लोक कालपर्यंत आबासाहेबांना नावे ठेवत होती ते रामभाऊ वाणी आणि ती टपरीवरची माणसे टी व्हीसमोर उभी राहून थक्क झाली. त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. ज्या माणसाने आयुष्यभर तत्त्वे पाळली त्याला आपण एक स्वार्थी म्हातारा समजलो. या विचाराने अनेकांच्या मानाशर्मेने खाली झुकल्या. पण या बातमीचा सर्वात मोठा डोमिनो इफेक्ट महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोपऱ्यात झाला. टी व्हीवर समीरचा तो फोटो आणि आबासाहेबांची ती वाघासारखी रडकाळी पाहून ज्या महिलांनी आजवर बदनामीच्या भीतीने पोलिसात जाणे टाळले होते त्यांना अचानक हिंमत मिळाली. गोव्याची ती इंजिनियरची मुलगी आणि ती पुण्याची विधवा महिला या दोघीही तातडीने पुढे आल्या. त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सुशांत मोरे विरुद्ध अधिकृत गुन्हे दाखल केले. इकडे पुण्यात डॉक्टर राणे यांनी आबासाहेबांच्या वतीने कोर्टात आणि पोलिसात भक्कम पुराव्यांसह FIR दाखल केली. खोट्या सह्या, फसवणूक, खुनाचा प्रयत्न आणि आर्थिक गैरव्यवहार अशा अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हे नोंदवले गेले. प्रकरणाचे गांभीर्य आणि माध्यमांचा प्रचंड दबाव पाहून आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हातात घेतली. पुढच्या 12 तासात कोर्टाने सुशांत मधुकर मोरे उर्फ समीर विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले. त्याच्या बँक खात्यांवर तातडीने फ्रीज आणण्यात आले. आणि इकडे नवी मुंबईच्या एका आलिशान हॉटेलच्या खोलीत समीर एका हातात दारूचा ग्लास घेऊन बसला होता आणि त्याने सहज TV चालू केला आणि महाराष्ट्र लाईव्ह चॅनलवर त्याचा स्वतःचाच मोठा फोटो दिसला. हसरा भामटा की सराईत खुनी अशा लाल अक्षरातील ब्रेकिंग न्यूजच्या खाली आबासाहेबांचा तो रौद्र चेहरा पाहून समीरच्या हातातील दारूचा ग्लास निसटला आणि जमिनीवर पडून त्याचे तुकडे तुकडे झाले. त्याचा श्वास कोंडला गेला. त्याला घाम फुटला. हा म्हातारा असं कसं करू शकतो? त्याला बदनामीची भीती नाही वाटली? समीर स्वतःशीच बडबडत होता. त्याचे हात थरथर कापत होते. त्याने स्वतःचे बँक अकाउंट मोबाईलवर चेक केले. अकाउंट गोठवण्यात आले आहे असा मेसेज स्क्रीनवर झळकत होता. त्याचा खेळ आता पूर्णपणे भयानक पद्धतीने संपवलेला होता. आबासाहेबांचा तो सायलेंट रिवेज आता एका विध्वंसवादात बदलला होता. ज्याने समीरच्या खोट्या साम्राज्याची अक्षरशः राख रांगोळी केली होती. शिकारी आता स्वतःच शिकार बनला होता. पुण्याच्या एका गजबजलेल्या वस्तीतील तो एक स्वस्त आणि कोंदट लॉज. TV वर महाराष्ट्र लाईव्हची ब्रेकिंग न्यूज आणि स्वतःच्या अटकेचे वॉरंट निघाल्याची बातमी पाहून समीरच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकली होती. त्याचा श्वास धपापत होता. आबासाहेबांनी त्या चारी बाजूंनी एवढ्या भयानक चक्रव्यूहात अडकले होते की त्या पळण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. त्याने कपाटातून आपली बॅग काढली आणि भराभर कपडे कोंबू लागला. सानिका नुकती झोपेतून जागी झाली होती. तिला काहीच समजत नव्हते. समीर, काय झालं? एवढ्या घाईत कुठे चाललो आहे आपण? तिने झोपेतून विचारले. आपण नाही, फक्त मी. समीर तिच्यावर खेकसला. तुझ्या त्या म्हाताऱ्या बापाने माझ्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट केले. अटक वॉरंट निघाले माझं. मला इथून लगेच निघावं लागेल. बोलता बोलता त्याने सानिकाच्या पर्समधील उरले सुरले 5-10 हजार रुपये ज्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून स्वतःच्या खिशात टाकली. समीर, हे काय करतोयस तू?
आणि मला इथे एकटीला सोडून कुठे चाललायस? माझ्याजवळ एकही पैसा नाही आहे. सानिका रडत तिच्या पायाला मिठी मारून म्हणाली. पण ज्या माणसाने आजवर स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, त्याला सानिकाची काय दया येणार होती? त्याने सानिकाला एका झटक्यात बाजूला ढकलले. सानिका जमिनीवर आदळली. तुझी लायकीच नव्हती माझ्यासोबत राहायची. एवढे निर्दयी शब्द फेकून समीरने लॉजचा दरवाजा बाहेरून ओढून घेतला आणि तो कायमचा पसार झाला. अर्थात त्याचे हे पळणे फार काळ टिकले नाही. अवघ्या 24 तासातच तो गुजरात सीमेवर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याला बेड्यात ठेवण्यात आला. पण इकडे लॉजच्या त्या बंद खोलीत सानिका पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. तिने टी व्ही पाहिला आणि आबासाहेबांची ती मुलाखत पाहिली. तिचे डोळे विस्फारले गेले. समीरचा खरा चेहरा, त्याचे काळे कारनामे, बँकेचे कर्ज आणि सर्वात भयंकर म्हणजे बापाला दिलेले ते स्लो पॉयझन, हे सर्व सत्य आता त्याच्या डोळ्यांसमोर एका जळजळीत वास्तवासारखे उभे होते. ज्या माणसासाठी तिने जन्मदात्या बापाला सोडले, त्याला अजाणतेपणे मृत्यूच्या दारात ढकलले, त्याच सैतानाने तिला आज एका भिकाऱ्यासारखे रस्त्यावर आणून सोडले होते. पश्चातापाच्या आगीत सानिका आतून जळून खाक झाली होती. तिला आता आबासाहेबांच्या त्या प्रत्येक शब्दाची किंमत समजत होती. पण आता खूप उशीर झाला होता. 2 दिवसानंतरची संध्याकाळ. माणगावच्या वाड्यावर एक शांत आणि उदास छाया पसरली होती. पावसाची हलकीशी भुरभुर चालू होती. वाड्याचे ते भक्कम लोखंडी गेट अजून बंद होते. अचानक गेट बाहेर एक सावली उभी राहिली. ती सानिका उभी होती. अंगावरचे कपडे मळलेले, केस विस्कटलेले, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमुळे चेहरा पूर्णपणे सुजलेला आणि पायात साधी चप्पलही नव्हती. पुण्याहून कुणाकडे तरी भीक मागून एस टीचे तिकीट काढून ती कशी बशी इथपर्यंत पोहोचली होती. तिने थरथरत्या हाताने वाड्याच्या लोखंडी गेटचे कस पकडले आणि हुंदके देत हाक मारली. आबा, हो आबा. तिचा आवाज एवढा केविलवाणा होता की दगडालाही पाजर फुटावा. आबा, मला माफ करा आबा, मला आत घ्या. आवाज ऐकून आबासाहेब वाड्यातून बाहेर आले. त्यांच्या अंगात नेहमीचाच तो पांढरा सदरा होता. चेहऱ्यावर एक अथांग शांतता. ते चालत गेटजवळ आले. पण त्याने गेटच्या कडेला हात लावला नाही. ते लोखंडी गंजाच्या आतच उभे राहिले. बापाला पाहता सानिका गेट बाहेरूनच गुडघ्यावर बसली आणि ओक्साबोक्षी रडू लागली. आबा, मी चुकले. मी खूप मोठी चूक केली. मला अंधत्व आलं होतं. त्या सैतानाने मला रस्त्यावर सोडून दिलं. माझे डोळे आता उघडलेत आबा. तो खरोखरचा एक राक्षस होता. तुम्ही म्हणत होता तेच खरं होतं. मला माफ करा आबा. मला आत घ्या. माझ्या या जगात तुमच्याशिवाय कोणीच नाही. सानिका गंजांमधून हात घालून बापाचे पाय स्पर्श करण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती. आबासाहेब काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात एक बाप म्हणून लेकीची ती अवस्था पाहून नक्कीच वेदना होत होती. पण त्यांच्यातील ते तत्वनिष्ठ माणसाने आज बापावर मात केली होती. त्यांनी सानिकाला खाली वाकून उठायला सांगितले. पण गेट उघडले नाही. सानू. आबासाहेबांचा आवाज अत्यंत शांत, स्थिर पण ठाम होता. मी तुला माफ केलं बाळा. एका बापाच्या हृदयात लेकीबद्दल कधीच राग राहू शकत नाही. पण हे गेट आज उघडणार नाही. सानिकाने डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहिले. आबा, तुम्ही मला घरात घेणार नाही? मी कुठे जाऊ मग? जेव्हा तुला सत्य आणि खोटेपणा यात निवड करायची होती, तेव्हा तू खोटेपणाची निवड केलीस. जेव्हा जन्मदात्या बापाला विष पाजलं जात होतं, तेव्हा तू त्या सैतानाची बाजू घेतलीस. सानिका, गुन्हेगाराला डोळे झाकून साथ देणं हाही एक मोठा गुन्हाच असतो आणि निसर्गाचा एक नियम आहे. प्रत्येक चुकीच्या निर्णयाची, प्रत्येक अंधभक्तीची ती किंमत आज तुला चुकवावीच लागेल. आबासाहेबांचे शब्द एखाद्या तत्त्वज्ञानासारखे पण वास्तवाचे भान देणारे होते. आबा, मी मरेन बाहेर. सानिका रडत म्हणाली. नाही मरणार. आबासाहेबांचा आवाज आता थोडा कणखर झाला. माझ्या रक्तातील आहेस तू. जर मी आज हे गेट उघडून तुला घरात घेतलं तर तू आयुष्यभर कुणाचे ना कुणाचे तरी कोबडी शोधत राहशील. तू कधीच स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नाहीस. मी मरेपर्यंत तुला पोसे नाही, पण माझ्या पश्चात काय? परत दुसरा एखादा समीर येईल आणि तुला वापरून फेकून देईल. नाही सानिका, तुला आता जगायला शिकलं पाहिजे. सानिका स्तब्ध होऊन बाबाचे ते शब्द ऐकत होती. डोळे पुस. आबासाहेब म्हणाले. इथून जा, शहरात जा, एखादी नोकरी शोध, स्वतःच्या घामाची भाकरी भाग कमाव आणि नव्याने आयुष्य सुरू कर. जेव्हा स्वतःच्या पायात काटे मोडतील तेव्हाच तुला रस्त्यावर चालायची खरी अक्कल येईल. तोपर्यंत या वाड्याचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद राहतील. जा सानिका, आता एक खंबीर स्त्री बनवून दाखव.
आबासाहेबांनी दिलेला हा संदेश केवळ एका लेखीसाठी नव्हता, तर समाजातील प्रत्येक अंधश्रद्धेने आणि भावनिक आहारी गेलेल्या व्यक्तीसाठी कानमंत्र होता. चुकीच्या माणसाला फक्त नाते म्हणून पाठीशी घालणे हा प्रेमाचा नव्हे तर विनाशाचा मार्ग असतो. सानिकाला आता बापाचा निर्णय समजला होता. तो निर्णय कठोर होता पण योग्य होता. जर बापाने आसेला घरात घेतले असते तर ती कधीच सुधारली नसती. तिने आपले अश्रू पुसले. गेटच्या बाहेरूनच तिने आबासाहेबांच्या दिशेने नतमस्तक होऊन नमस्कार केला. मी तुम्हाला अभिमान वाटेल अशीच जगवून दाखवेन आबा. सानिका एवढंच म्हणाली आणि तिने मागे वळून चालायला सुरुवात केली. पावसाच्या त्या रिमझिम सरीत ती एकटीच आपल्या नव्या आणि संघर्षाच्या वाटेवर निघून गेली. आबासाहेब तिला डोळ्यानाड होईपर्यंत पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रूंचा थेंब उघडला, पण त्याने तो लगेच पुसून टाकला. ते वळले. वाढत आता पुन्हा तीच जुनी निवांत शांतता पसरली होता. आयुष्याच्या या सांज वेळेत त्यांनी बाजूला ठेवलेली पाण्याची झारी हातात घेतली आणि ते अंगणातील तुळशीवंदनाकडे गेले. तुळशीच्या पानांवर पाणी घालताना त्यांच्या चेहऱ्यावर आता एक अथांग समाधान आणि शांती होती. त्यांनी आपला वाडा, आपली संपत्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला स्वाभिमान अत्यंत खंबीरपणे वाचवला होता. आयुष्याच्या या सांज वेळेत आता त्यांना कुणाचीही भीती उरली नव्हती. एका निवृत्त योद्ध्याने स्वतःच्या तत्वांचे आणि अस्तित्वाचे युद्ध अत्यंत सन्मानाने जिंकले होते. मित्रांनो, आबासाहेबांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कठोर वाटला असेल, पण कधीकधी स्वतःच्या लेकरांना खऱ्या जगाची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना योग्य वळणावर आणण्यासाठी बापाला असं कठोर व्हावंच लागतं. चुकीच्या माणसाला आंधळेपणाने साथ देणं किती महागात पडू शकतं हे सानिकाला खूप उशिरा समजलं. तुम्हाला आबासाहेबांचा हा सायलेंट रिव्हेंज कसा वाटला? त्यांनी सानिकाला घरात न घेण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक आणि डोळे उघडणाऱ्या सत्यकथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.